गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर स्टडी करणार आहोत. आपण रेक्टिफायर्स बघत होतो, त्याच्यामध्ये आपण दोन टाईप्स पाहिले, एक हाफ वेव्ह रेक्टिफायर, दुसरा फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्हमध्ये परत दोन आहेत, त्यातला एक पाहिला होता आपण ऑलरेडी, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. आता हा ब्रिज FWR किंवा फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. याच्यामध्ये काय आहे, थोडासा चेंज आहे याच्यात. फक्त ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं सेंटर टॅप फुल रेक्टिफायरमध्ये, इथं ज्या वाइंडिंग्ज आहेत सेकंडरी वाइंडिंग्स, या काय केल्या होत्या, स्प्लिट केल्या होत्या अपर हाफ आणि लोअर हाफमध्ये, आणि दोन डायोड्स यूज केले होते. बरोबर आहे. फुल वेव्ह रेक्टिफायरसारखे जो एकदम बेसिक फुल रेक्टिफायर आहे त्याच्यामध्ये दोन डायोड्स यूज करतात. तसं सेंटर टॅपमध्ये या ठिकाणी सेंटर टॅपिंग की होती जी वाइंडिंग्सला स्प्लिट करते अपर आणि लोअर वाइंडिंगमध्ये. तसं या ठिकाणी काय केलेलं आहे, 4 डायोड्स यूज केलेले आहेत, D1, D2, D3 आणि D4. बाकी हा तुमचा काय आहे, 230 वोल्ट AC पॉवर सप्लाय आहे. नंतर हा त्याचा इनपुट कुठं दिलेला आहे, ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉईलला. ही सेकंडरी कॉईल ज्याचे नंबर ऑफ टर्न्स आपल्याला कमी दाखवायचे आहेत. बरोबर आहे. नंतर या ठिकाणी दिसते आपल्याला पुढच्या बाजूला एक 4 वे किट टाईप स्ट्रक्चर आहे, याच्यामध्ये 4 डायोड्स आहेत, D1, D2 आणि D3, D4. बरोबर आहे. परत पुढे लोड रेजिस्टन्स, त्याच्या अक्रॉस जे आपल्याला व्होल्टेज भेटणार आहे ते आपलं काय असेल, आउटपुट असेल. बरोबर आहे. आता वर्किंग काय करतो किंवा याच्यामध्ये काय काय आहे, एक्झाममध्ये ज्यावेळेस तुम्हाला हा विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे. याचं इनपुट वेव्हफॉर्म कसं आहे आणि आउटपुट वेव्हफॉर्म कसं आहे ते देखील तुम्हाला ड्रॉ करून दाखवायला पाहिजे. ड्रॉ करून दाखवलं पाहिजे तुम्ही एक्झाममध्ये, तरच तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क भेटतील. 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे. मग आता डायग्राममध्ये काय काय आहे ते देखील महत्त्वाचं आहे, म्हणजे डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे. काय म्हणलं बघा, वेन इनपुट AC किंवा हा वर्किंग कसा करतो ते बघू आपण अगोदर. When input AC waveform is applied to the secondary of transformer during the first positive half cycle of input waveform, the diodes D1 and D2 are forward biased, and at the same time the diode D3 and D4 are reverse biased, so that maximum value of peak current flows through the diode D1 and D2 and through the load resistance RL, across which the maximum voltage drop, that is VP by VDC is taken as the output voltage. VP or VDC म्हणजे हे जे व्होल्टेज आहे या ठिकाणचं VDC. बरोबर आहे. हे जे आपल्याला भेटणार आहे कसं भेटणार आहे, तर याच्या अक्रॉस जे आपल्याला भेटेल व्होल्टेज तेच काय असेल, पॅरलल कनेक्शन असल्यामुळे या ठिकाणी आपलं आउटपुट असेल. काय म्हणलं मी, ज्यावेळेस आपण समजा फॉरवर्ड बायस ठेवलेला असेल त्यावेळेस फॉरवर्ड बायसमध्ये समजा इथं हा पॉझिटिव्ह टर्मिनल आला किंवा पॉझिटिव्ह पोटेन्शियल आलं, या ठिकाणी निगेटिव्ह पोटेन्शियल आलं, तर काय होईल, पॉझिटिव्ह पोटेन्शियल इथं दिसतं आपल्याला P टाईप सेमीकंडक्टर आहे, इथं N टाईप, इथं P टाईप, इथं N टाईप. बरोबर आहे. इथं पण सेम P टाईप, इथं N टाईप, इथं P टाईप आणि हा N टाईप. मग इथं काय दिसते, पॉझिटिव्ह कुठं आलं या ठिकाणी, P टाईपला, त्यामुळे हा काय झाला, फॉरवर्ड बायस. बरोबर आहे. म्हणजे हा करंट पुढे पास करणार आहे कुठं, लोड रेजिस्टन्सकडं. परंतु इथं काय दिसते, हा N टाईपला आला त्याच्यामुळं हा त्याला रिव्हर्स बायस, हा करंटला ब्लॉक करेल, म्हणजे इथून असा करंट या ठिकाणी असा फ्लो होईल. आणि दुसरी गोष्ट, आता इकडून जो येणारा करंट आहे तो कसा असेल, या ठिकाणी इथून करंट आला इथं. बरोबर आहे. इथं निगेटिव्हच्या वेळेस काय होईल, या ठिकाणी पॉझिटिव्हला निगेटिव्ह भेटल्यामुळं इथं काय झालं, P टाईपला निगेटिव्ह पोटेन्शियल आलं, हा झाला रिव्हर्स हा काय झाला, थोडक्यात रिव्हर्स बायसमध्ये गेला, हा करंटला ब्लॉक करेल. मग करंट कुठं आला, निगेटिव्हला निगेटिव्ह, इथं N टाईपला बघा, N टाईपला निगेटिव्ह भेटला, त्याच्यामुळे हा झाला फॉरवर्ड बायस. हा देखील करंटला अलाव करतो आणि करंट या ठिकाणी अशा पद्धतीनं लोड रेजिस्टन्समधून फ्लो होतो. म्हणजे लोड रेजिस्टन्समधून फक्त पहिल्या फॉरवर्ड बायसमध्ये या हाफ सायकलला आपल्याला आउटपुट जे भेटणार आहे ते कसं असेल, अशा प्रकारचं. ज्यानं काय केलं, D1 आणि D2 या दोघांना फॉरवर्ड बायस केलं किंवा स्विच म्हणून ते एक क्लोज्ड स्विच म्हणून बिहेव करतील. बरोबर आहे. त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट असं भेटणार आहे. बरोबर आहे. कुठं, पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला. इथं डॉटेडनं आपण या ठिकाणी करंटचा आपण ग्राफ दाखवू शकतो, दाखवायचं असेल तर. करंट आणि व्होल्टेज, हे करंटचं IP असेल, I पीक, आणि हा V पीक. बरोबर आहे. टाईम वर्सेस व्होल्टेज आणि करंट आपण हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला ठिकाणी काय झालं, D1, D2 कंडक्ट झाले, दोघांमधून करंट फ्लो झाला, D3 आणि D4 ब्लॉक झाले, ज्यांनी करंटला ब्लॉक केलं, आणि रिमेनिंग सायकलमधून करंट काय झाला, सर्किटमधून करंट फ्लो झाला. मग इथं आउटपुट काय भेटणार आपल्याला,
म्हणजे याचा अर्थ आउटपुट व्होल्टेज लुक्स लाईक द पॉझिटिव्ह हाफ सायकल. पहिल्या वेळेस आपल्याला आउटपुट भेटलं पॉझिटिव्ह हाफ सायकल. नंतर अगेन ड्युरिंग द नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल इनपुट वेव्ह द इनपुट वेव्ह, या इनपुट वेव्ह जी आहे याची निगेटिव्ह हाफ सायकल जी आहे हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, बरोबर आहे. मग निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल, इथं परत पोटेन्शियल काय होतील, पोलॅरिटी चेंज होतील. इथं निगेटिव्ह पोलॅरिटी इकडं पॉझिटिव्ह येईल. मग आता काय झालं या ठिकाणी, इथं करंट आला निगेटिव्ह, बरोबर. पोलॅरिटी काय झालं, निगेटिव्ह हा झाला फॉरवर्ड बायस, हा झाला रिव्हर्स बायस, यानं ब्लॉक केलं यानं अलाउ केलं. करंट असा या डायरेक्शननं फ्लो झाला. दुसरी गोष्ट, इथं आलं पॉझिटिव्ह या ठिकाणी हा झाला फॉरवर्ड बायस, हा झाला रिव्हर्स, हा ब्लॉक झाला, करंट इथून असा फ्लो झाला. हे कशामध्ये झालं, सेकंड हाफ सायकलमध्ये, बरोबर आहे. मग इथे काय म्हणू शकतो आपण, hence during the first positive half cycle diodes D1 and D2 conducts maximum value of current for maximum voltage, and for negative half cycle the diodes D3 and D4 conducts a maximum current to give maximum output voltage, बरोबर. The process continuous till the input wave is taken, आणि ही प्रोसेस कंटिन्युअस होईल जोपर्यंत इनपुट वेव्ह त्या ठिकाणी येत आहे तोपर्यंत आपल्या ठिकाणी पॉझिटिव्ह हाफ सायकल्स भेटत जातील, म्हणजे आउटपुट आपल्याला भेटत जाईल, जे कसं असेल ऑलवेज मॅक्झिमम असेल. म्हणून त्यांनी काय आणले, द इफिशियन्सी ऑफ ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर इज 81.2%. याची इफिशियन्सी जी आहे ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर BFWR 81.2%, त्याची काय आहे इफिशियन्सी आहे याची कायची, या ब्रिज रेक्टिफायरची, बरोबर आहे. आणि रिपल फॅक्टर इज अबाउट 0.482. याचा जो रिपल फॅक्टर आहे, रिपल फॅक्टर म्हणजे काय, तर प्रेझेन्स ऑफ AC इन DC किंवा कंपोनंट ऑफ AC विच इज प्रेझेंट इन DC, त्याला काय म्हणतो आपण रिपल फॅक्टर, बरोबर आहे. तर तो किती आहे, तर खूप कमी आहे 0.482. रिपल फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 2, इनपुट फ्रिक्वेन्सीच्या 2 टाइम्स आहे, बरोबर आहे. आणखी एक दिलेलं आहे आपल्याला ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर, तो आहे 0.812. ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर, ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरचे जे यूज आहे त्या ठिकाणी, बरोबर. ट्रान्सफॉर्मर देखील काय करतो, स्वतःच्या अक्रॉस पॉवर ड्रॉप करत असतो. कारण ट्रान्सफॉर्मर ज्या मटेरियलपासून बनलेला आहे त्या मटेरियलला काही ना काही तर रेजिस्टन्स आहे, आणि त्यामुळं ट्रान्सफॉर्मरला ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट त्यातून सप्लाय करतो त्यावेळेस तो त्याच्या अक्रॉसच काही पॉवर ड्रॉप करतो आणि रिमेनिंग पॉवर पुढे पाठवतो. ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी युटिलायझेशन किंवा ट्रान्सफॉर्मरचा जो आता तो भाग वेगळा झाला, परंतु युटिलायझेशन म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरचा यूज या ब्रिज रेक्टिफायर किती प्रमाणात होतो त्यांनी पर्सेंटेज सांगितलेलं आहे 0.812, बरोबर आहे. आणि पीक इनवर्स व्होल्टेज जे आहे VP ते कसं कॅल्क्युलेट करतो, द आउटपुट ऑफ DC व्होल्टेज ऑफ ब्रिज फुल रेक्टिफायर, द आउटपुट ऑफ ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर इज VDC, जे इथलं आहे VDC इज इक्वल टू 2 टाइम्स V पीक डिवायडेड बाय पाय. 2/पायची जी व्हॅल्यू आहे ती आपण पहिली पण 0.682 घेऊ शकतो, जी काय आली ती 0.318, बरोबर आहे, ती घेऊ शकतो किंवा असं ठेवलं तरी चालतं आहे. आणि याच्यामध्ये IDC जो आहे हा झाला VDC, देअरफॉर IDC VDC बाय RL, बरोबर आहे. VDC किती आहे 2V पीक डिवायडेड बाय पाय, आणि हे RL, आणि ते V पीक बाय RL म्हणजेच काय आहे I पीक, त्याच्यामुळे इथं आपण घेऊ शकतो 2I पीक डिवायडेड बाय RL असं पण घेतलं चालतं. हे दोन इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहेत इन केस ऑफ BFWR, म्हणजे तुम्हाला ब्रिज फुल रेक्टिफायरचे जर आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही हे दोन फॉर्म्युले यूज करू शकता. आता याच्यानंतर एक कंपॅरिझन आहे, कंपॅरिझन बिटवीन SWR दॅट इज हाफ रेक्टिफायर, सेंटर टॅप्ड फुल रेक्टिफायर अँड ब्रिज फुल रेक्टिफायर, तिघांमधलं कंपॅरिझन आहे 2.3. comparison between half wave rectifier
सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर अँड ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर या तिघांमधलं कंपॅरिझन आहे. कंपॅरिझनमध्ये जवळपास 9 पॉईंट्स आहेत. सगळ्यात पहिला पॉईंट्स काय तर बघू आपण इथं HWR. इन केस ऑफ HWR नंतर इथं सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर आणि इकडं BFWR. तिघांमधला पॉईंट पहिला काय आहे बघा. इन केस ऑफ HWR इट युजेस ओनली वन डायोड. हाफ रेक्टिफायरमध्ये फक्त एकच डायोड यूज केलेला आहे. देर इज ओनली वन डायोड. इथं काय आहे इट युजेस 2 डायोड्स. इथं काय आहे इट युजेस 4 डायोड्स. तिघांचे पण डायग्राम बघा. डायग्राममध्ये तुम्हाला दिसून येईल. हाफ वेव्हमध्ये 1 आहे, फुल सेंटर टॅपमध्ये 2 आहेत आणि ब्रिज फुल रेक्टिफायरमध्ये 4 आहे. सेकंड आहे इन केस ऑफ HWR इट विल रेक्टिफाईज ओनली हाफ वेव्ह. या ठिकाणी आपल्याला जे आउटपुट भेटणार आहे ते इंटरमिटंट असेल. बरोबर आहे. म्हणजे इथं भेटेल पॉझिटिव्ह हाफला, निगेटिव्ह हाफला भेटणार नाही, परत पॉझिटिव्ह हाफला भेटेल, परत निगेटिव्ह हाफला नाही, परत पॉझिटिव्ह हाफला. इथं तसं नाही. इन सेंटर टॅपमध्ये काय होतं इट विल रेक्टिफाईज फुल वेव्ह. म्हणजे या ठिकाणी फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणजे याचा अर्थ आपल्याला आउटपुट असं भेटेल. बरोबर आहे. आणि इथं पण कसं आहे तसंच इट विल रेक्टिफाय फुल वेव्ह. इथं पण आउटपुट आपल्याला कसं असेल सेम असेल. या ठिकाणी पण आपल्याला एकसारखंच आउटपुट भेटेल. नंतर थर्ड आहे पीक इनवर्स व्होल्टेज इज VP. पीक इनवर्स व्होल्टेज जी आहे ती किती आहे. पीक व्हॅल्यू जी आहे व्होल्टेजची तीच पीक इनवर्स आहे इन केस ऑफ हाफ वेव्ह. फुल वेव्हमध्ये VIP इज इक्वल टू 2 टाइम्स V पीक. आणि इथं काय येईल ब्रिज रेक्टिफायरमध्ये इथं पण कसं असेल VIP इज इक्वल टू V पीक. पीक इनवर्स व्होल्टेज इज इक्वल टू V पीक. बरोबर आहे. त्याच्यानंतर फोर्थ आहे रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टर कसा आहे तर हाफ वेव्हचा आहे 1.21. पीक इनवर्सचा आहे सेंटर टॅपचा आहे 0.482 आणि इथं किती आहे ब्रिज रेक्टिफायरमध्ये 0.482. म्हणजे याचा अर्थ हे 2 रेक्टिफायर चांगले आहेत ॲज कम्पेअर्ड टू हाफ रेक्टिफायर. याच्यानंतर फिफ्थ आहे रिपल फ्रिक्वेन्सीज इनपुट फ्रिक्वेन्सी. रिपल जो आहे जेवढं इनपुट आहे इनपुट फ्रिक्वेन्सी जेवढी आहे तेवढीच कशी असल्या ठिकाणी रिपल फ्रिक्वेन्सी असेल. इथं तसं नाही. इथं कसं आहे रिपल फ्रिक्वेन्सी 2 टाइम्स इनपुट फ्रिक्वेन्सी. इथं पण सेम तसंच आहे 2 टाइम्स इनपुट फ्रिक्वेन्सी. कळलं. असे जवळपास 9 पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये मग आउटपुट दिलेलं आहे. आउटपुट करंट तिघांचा काय काय आहे, ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन कसं आहे, हाफ रेक्टिफायर 0.287 आणि दोघांचं इकडं 0. म्हणजे सेंटर टॅपचं 0.693 आणि ब्रिज फुल रेक्टिफायरचं 0.812 आणि इफिशियन्सी जी आहे ती हाफ रेक्टिफायरची 40% आहे. 40.6% हे माहीत राहू द्या. ह्याची सेंटर टॅपची 81.2% आणि ह्याची पण सेम आहे 81.2%. ठीक आहे. आज आपण थांबू. उद्या आपण फिल्टर्स पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 5 टाईप्स आहेत. इंडक्टर फिल्टर, कॅपॅसिटर फिल्टर, LC फिल्टर, पाय फिल्टर आणि RC फिल्टर. ते आपण उद्या घेऊ. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.